भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री, तर संजय सावकर यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवत बुलढाण्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। आधीचे पालकमंत्री संजय सावकर यांनीही चांगलं काम केलं, मात्र भौगोलिकदृष्ट्या त्यांना भंडारा लांब पडत होतं, त्यामुळे माझ्याकडे जबाबदारी दिली असावी, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे उद्या अंतरवालीतून मुंबईसाठी निघणार। आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। छत्रपती शिवरायांनी राज्यातील सणांमध्ये विघ्न येऊ दिलं नाही। जिथे विघ्न आली तिथेच त्यांचा निपात केला। गणेशोत्सवात विघ्न येऊ नये अशी आमची अपेक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। जरांगेंनी गणपती काळातील आंदोलनाबद्दल पुनर्विचार करावा। गणेशोत्सव काळातील तारीख मुंबईकरांसाठी आणि गणेश भक्तांसाठी गैरसोयीची ठरू शकते। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकणार। मनोज जरांगेंची सरकारला थेट धमकी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं सरकारनं आश्वासन द्यावं, तर ओबीसी समाजाच्या आमदारांनी जरांगेंविरोधात भूमिका घ्यावी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। राज्य सरकार कायम मराठा आणि ओबीसी बांधवांच्या पाठीशी। महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणं हिताचं नाही। मंत्री जयकुमार गोरेंचे मराठा आणि ओबीसी समाजाला आवाहन। बीडच्या गेवराईतील राड्यानंतर हाकेंसह 14 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल। लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा। कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांची कारवाई।